नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेचा 12 ऑगस्टचा भाग आपण आज पाहणार आहोत. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इकडे पाहतो की गुरुजींनी आता श्रीधरला विचारलेलं असतं की मोठ्या भावाच्या आधी लग्न का केलं. त्यावेळेस माधव आता सगळं काय येते त्यांना समजावून सांगतो आणि मग तिथून निघून जातो, कारण आता त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं. तर इकडे उमाला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं या सगळ्याचं. आता तर माधव तिथून निघून गेल्यानंतर गुरुजी लगेचच उमाला म्हणत असतात की शिवनाथ भाऊ कुठे आहेत ते दिसत नाहीये. तर उमा म्हणत असते की ते आतमध्ये आहे, मी त्यांना बोलावून घेऊन येते. असं म्हणून उमा आता शिवनाथला बोलवण्यासाठी आतमध्ये जाते. तर लगेचच गुरुजी म्हणत असतात की बर प्रसादाचं काय झालं, प्रसाद बनवलेला आहे का. तर प्रियंका म्हणत असते की गुरुजी मी प्रसाद बनवते असं म्हणून ती चाललेली असते. तर लगेच श्रीधर तिला थांबवतो आणि म्हणत असतो की तू नको बनवू, कारण प्रसाद खायचा आहे सगळ्यांना. आता हे असं ज्यावेळेस श्रीधर म्हणतो त्यावेळेस प्रियंकाला त्याचा खूपच राग येतो. तर तिकडून वेदा म्हणत असते की ए दाद्या, काही पण काय बोलतोय, बनवू दे वहिनीला. वहिनी चल आपण दोघी मिळून बनवूया. मग आता श्रीधरला इकडे हसायलाच येत असतं. तर प्रियंका त्याच्याकडे रागाने बघत असते. मग आता प्रियंका लगेचच प्रसाद बनवण्यासाठी जाते. तर इकडे दुसरीकडे शिवनाथ आता त्याचं आवरून गोदामात निघालेला असतो. तर उमा आतमध्ये येते आणि म्हणत असते की अहो कुठं चाललेला आहे ह्या वेळेला. त्यावेळेस शिवनाथ उमाला म्हणत असतो की अहो असं काय करताय उमा, गेली 25 वर्ष या टायमिंगला मी गोदामात जातो की नाही, मग आता तिकडेच चाललेलो आहे. त्यावेळेस उमा म्हणत असते की अहो असं काय करताय, आज आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे ना, आणि तुम्ही कसं काय गोदामात चाललेले आहात. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की हे बघा, मी काही त्या दोघांना अजून स्वीकारलेलं नाहीये, मी त्यांना सून मानतच नाहीये, त्या पाहुणीबाईला मी सून मानत नाही आणि तो पोरगा सुद्धा आता माझा नाहीये, त्याच्यामुळे मी ते पूजेला थांबणार नाही. त्यांनी पळून जाऊन लग्न केलंय ना, मग हा घाट सगळा कशाला घालायचा. त्यावेळेस उमा समजावून सांगत असते शिवनाथला की असं काय करताय, आता लग्न झालंय ना, आता सून म्हणून स्वीकारा की तिला, चांगली मुलगी आहे होती, खरंच घरासाठी खूप काही ती करते आणि लोक काय म्हणतील की नवीन सून घरामध्ये आलेली आहे आणि सत्यनारायणाची पूजा सुद्धा घातलेली नाहीये, लोक आपल्यालाच नावं ठेवतील. आता तुम्ही हा सगळा राग बाजूला ठेवा आणि पूजेला चला. आता शिवनाथ नाही म्हणत असतो, पण उमा आता त्याला समजावून सांगत असते. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की आई साहेब आता खिडकीतून पलीकडच्या घरातलं सगळं काही पाहत असतात, म्हणजे उमाच्या तिकडूचं पाहत असतात. तर आता छाया येते आणि म्हणत असते की आई अहो काय झालं, सकाळपासून तुम्ही इथेच घुटमळताय, काय पाहताय तिकडे आणि काय चाललेलं आहे तुमचं. त्यावेळेस आई साहेब म्हणत असतात की छाया अगं आज ना उमाने सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे, तेच बघ ती कशी तयारी चाललेली आहे, खरंच खूप छान वाटत आहे ग, आज त्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा आहे ते. त्यावेळेस छाया म्हणते की अयो काय सांगताय, सत्यनारायणाची पूजा आहे होय, भारी भारी मस्त. आई तुम्हाला एक सांगू का, मला सुद्धा हो असंच वाटतं की आपल्या घरामध्ये सुद्धा आता सत्यनारायणची एक पूजा व्हायलाच पाहिजे, त्यामुळे आपल्या घरातल्या लोकांची डोसकी तरी शांत होतील. आता ज्यावेळेस छाया असं म्हणते त्यावेळेस तिकडून पद्मा येते आणि म्हणत असते की ए छाया, कुणाची डोसकी तुला शांत करायची आहे. त्यावेळेस छायाला काय बोलावं तेच कळत नाही, ती एकदम अशी घाबरून जाते आणि पुन्हा म्हणत असते की आमच्या त्यांचं. मग लगेचच तिकडून आता भास्कर सुद्धा आलेला असतो आणि भास्कर म्हणत असतो की ए बायको काय बोलतीये, डोक्यावरती पडले काय, मी शांतच आहे. आता तो चिडून बोलतो. त्यावेळेस छाया म्हणत असते की बघितलं का, असेच फटकन बोलतात आणि असे तनतन करत असतात, म्हणूनच मला ना असं वाटतं की पूजा ठेवावी, म्हणजे यांचं डोकं तरी शांत होईल. आता ह्या वयात असं बोलणं शोभतं का यांना. त्यावेळेस आता भास्कर म्हणत असतो की या वयात म्हणजे तू काय मला म्हातारा बितारा समजते काय, मी म्हातारा बितारा नाहीये, मी अजून तरुणच आहे आणि असं मला पुन्हा बोलायचं नाही. तर आता छायाला राग येतो. इकडे पद्मा मात्र हसत असते या दोघांच्या बोलण्यावरती. रुद्रला सुद्धा हसायला येत असतं, कारण हे दोघे एकमेकांबरोबर असेच सतत भांडत असतात. त्यावेळेस छाया म्हणत असते की तुम्हाला म्हणून सांगते आई, आमच्या ना बाई पहिल्या मला म्हणायच्या की तू ज्या घरामध्ये जाशील आणि त्या घरातल्या माणसांशी बोलशील ना, तर तुझं बोलणं साखरेसारखं विरघळल बघ. आणि आता बघा मला किती हे लोक बोलतात आणि मला एक शब्द सुद्धा बोलून देत नाही. त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की ताय मला काय वाटतंय, तिच्या ना एकदा बाईंना भेटूनच यायला पाहिजे, म्हणजे कळेल हिची बाई कोण
आहे आणि ही इतकी कशी काय त्यांना आवडायची, मला ना खरंच भेटायला जावं लागेल. तर आता पद्मा म्हणत असते की गप्प बसा रे, सतत काय भांडत राहता आणि काय गे छाया, तुला पूजा ठेवायची आहे का सत्यनारायणाची? बर ठेवूया, आपण लय मोठी पूजा ठेवूया. आता इकडे छायाला खरंच वाटतं आणि छाया एकदम खुशच होते. तर लगेच पद्मा म्हणत असते की पण थांब, आधी त्या शिवनाथला चांगला धडा शिकवू दे. त्या शिवनाथला एकदा का आता मी धडा शिकवला आणि त्याला आता जबरदस्त धक्का बसला की मग आपण पूजा करायची. मग आईसाहेब आणि छायाला खूपच राग येतो. त्या दोघी आता लगेचच तिथून निघून जातात. तर लगेचच त्या निघून गेल्यानंतर पद्मा आता फोन लावते आणि म्हणत असते की काय सांगितलेलं सगळं ध्यानात आहे ना, लवकर टायमिंगवरती यायचं, असं आता ती ते सांगत असते. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की माधवला आता खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तो बाहेर आलेला असतो. बाहेर आल्यानंतर आता तो खूपच दुःखी झालेला असतो. तर आता त्याला ते जुने क्षण आठवत असतात, मधुराबरोबर घालवलेला वेळ, त्याचबरोबर मधुराचं ज्याच्याबरोबर लग्न ठरलेलं होतं तो माणूस म्हणजे तो मुलगा किती खुश होता आणि मधुरा पण त्याच्याबरोबर खुश वाटत होती. पण ते सगळं खोटं आहे हे पण त्याला माहिती होतं. तिने त्या दोघांची एंगेजमेंट झालेले त्याला फोटो पाठवले होते, ते सगळे त्याला इथे आठवत असतात. त्याचबरोबर मधुरा त्याला म्हटलेली असते की मी फक्त साखरपुडा केलेला आहे, तुम्ही जर तुमच्या घरी बोलला तर मी तो कॅन्सल करून तुमच्याबरोबर लग्न करू शकते. हे सगळे क्षण सुद्धा त्याला आठवत असतात आणि मग तो तिथे एका ठिकाणी जाऊन बसतो आणि तिथेच आता डोळे मिटून आता शांत झोपून जातो. तेवढ्यातच तिकडून आता श्रीधर येतो आणि आता श्रीधर असं माधवला झोपलेलं पाहून, दुःखी पाहून त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर तो म्हणत असतो की खरंच हे सगळं ना माझ्यामुळेच झालेलं आहे. आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, त्याच्यामुळेच दादाला सगळे लोक बोलतात, गावातले लोक बोलतात, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. तो आता मनामध्ये विचार करतो आणि माधवच्या जवळ जाऊन बसतो. आता माधवला उठवत असतो पण माधवचा अचानक डोळा लागलेला असतो, त्याच्यामुळे तो काही उठत नाही. तर श्रीधर त्याला जोरात हलवतो आणि म्हणत असतो की ए दाद्या, उठकी उठकी. मग आता माधव उठतो आणि म्हणत असतो की काय रे श्री, काय झालं, तू इथे काय करतोय? आतमध्ये पूजेची तयारी चालू आहे आणि तू इथे काय करतोय? त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की दादा, खरंच मला माफ कर, हे सगळं माझ्यामुळेच झालेलं आहे. मी आणि प्रियंकाने पळून जाऊन लग्न केलं, त्याच्यामुळे तुला बोलणी खावी लागतात. बघितलं ना, गुरुजी सुद्धा काय बोलले आणि गावातली लोक तर खूपच वाईट बोलत आहेत, खरंच मला माफ कर. आता तो माफी मागत असतो. त्यावेळेस माधव म्हणत असतो की अरे वेडा आहेस का, मी तुझ्यावरती रागवलेलोच नाहीये, तू उलट जे केलं ना ते चांगलंच केलं. तुझ्यामध्ये हिंमत होती प्रेम मिळवण्याची, उलट तू ते धाडस केलं आणि आता बघ तुम्ही दोघं एकत्र आहात. तुझ्या ह्या धाडसामुळे तुमचं प्रेम जिंकलेलं आहे. उलट मला अभिमान वाटतो तुझ्यावरती, तू जे केलेलं आहे ना ते एकदम बरोबर केलेलं आहे. अरे ते धाडस माझ्यामध्ये नाहीये रे, आणि आता मला असं वाटत आहे ते धाडस जर मी दाखवलं असतं तर आता आम्ही दोघं सुद्धा आतमध्ये एकत्र पूजेला बसलो असतो. पण नाही, ते मी नाही करू शकलो, त्याच्यामुळे मी असा आता एकटा आहे आणि खूपच असं दुःखी आहे, असं आता तो त्याला म्हणत असतो. आणि मग पुन्हा आता तो म्हणतो की तू काही टेन्शन घेऊ नको, तुला प्रियंका खूप छान बायको मिळालेली आहे, सुखाने संसार कर आणि माझं टेन्शन अजिबात घेऊ नको, असं आता ते दोघे एकमेकांना सावरून घेत असतात. तर इकडे दुसरीकडे पद्माचा आता हनुमंतरावांना फोन आलेला असतो. आता हनुमंतराव जरा घाबरतात आणि फोन उचलून म्हणत असतात की बोला, फोन कशासाठी केलेला आहे? त्यावेळेस पद्मा म्हणत असते की अहो, कशासाठी केलाय म्हणून काय विचारताय, लोकांची तोंड गोड करता करता तुमचंच तोंड आता कडू झालेलं आहे. त्यावेळेस हनुमंतराव म्हणत असतात की असं काय बोलताय, काय झालेलं आहे तिकडे? तर पद्मा म्हणत असते की काय सांगू आणि कुठून सांगू, कशी सुरुवात करू तेच मला कळत नाहीये. अहो, इकडे तुमच्या पोरीचे खूप हाल होत आहेत. अहो, ते लोक तिला नेहमी बोलत असतात, बापाच्या नावावरून, सगळ्यांच्या नावावरून खूप तिचे हाल करत असतात. आता पद्मा इथे खूप काही खोटं बोलत असते, काही पण सांगत असते की तिच्या पोरीला खूप त्रास होत आहेत, पहाटे उठावं लागतं, काम करावं लागतं, असं करावं लागतं, तसं करावं लागतं, सगळं काही ते आता ती त्या हनुमंतरावांना सांगत असते. आणि ते सगळं ऐकून हनुमंतरावांना धक्काच बसतो, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर पद्मा आता एवढ्यावरतीच थांबत नाही, तर ती म्हणत असते की आतापर्यंत ते फक्त बोलत होते, पण आता तर कहरच झालेला आहे. अहो, त्यांनी हाणमार केलेली आहे तुमच्या पोरीला, अहो त्या दोघांनी मिळून तिला मारलेला आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघायला या, आणि हे सगळं गावातल्या लोकांना, बाहेरच्या लोकांना कळू नये म्हणून आज सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे. त्यावेळेस हनुमंतराव म्हणत असतात की काय त्यांची एवढी हिंमत, आणि माझ्या पोरीला मारतायत काय? थांबा, आता मी ना काहीतरी करतोच. तर इकडे पद्मा म्हणत असते की लवकर करा, जे काही करायचं
करायचं आहे ना ते आजच्या आजच करा. काय कळतंय का ध्यानात आणून देऊ, असा आता ती तिचा डायलॉग इथे मारत असते. तर हनुमंतराव म्हणत असतात की हो हो मला आता कळतंय, मी आलोच, आता काहीतरी करतोच. तर आता लगेचच ते फोन ठेवतात. इकडे पद्मा सुद्धा फोन ठेवते आणि खूप खुश झालेले असतात हे तिघेजण, पद्मा, रुद्र आणि भास्कर. तर रुद्र म्हणत असतो की वा तू तू काय प्लॅन केलेला आहे ग, मस्तपैकी प्लॅन केलेला आहे. पण तू मला एक कळत नाहीये, आपला डान्स करून झालेला आहे, फटाकडे वाजवून झालेले आहेत, आता नेमकं आपण काय करायचं. त्यावेळेस पद्मा म्हणत असते की काय करायचं, माझ्या डोक्यामध्ये सुपर प्लॅन आहे, तोच आपण इथे करायचा आहे. आता तू काही टेन्शन घेऊ नको, आता हळूहळू बघ मी काय करते ते, असं म्हणून ते तिघेही आता मोठमोठ्याने हसत असतात आणि खूपच खुश झालेले असतात. तर इकडे श्रीधर माधवला म्हणत असतो की दाद्या मी ना आप्पांशी एकदा जाऊन बोलतो, तुझं आणि मधुराचं सगळं काही त्यांना सांगतो, मग ते सुद्धा तुमच्या लग्नाला तयार होतील. त्यावेळेस माधव म्हणत असतो की नाही रे श्री, आता खूप उशीर झालेला आहे या सगळ्याला आणि वेळ निघून गेलेली आहे. आता ती सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये आता पुढे गेलेली आहे आणि मी सुद्धा आता जाणार आहे. आता काहीच होऊ शकत नाही, वेळ निघून गेलेली आहे. आणि तुला सांगू का, मी आता आप्पांना वचन दिले, ते वचन मी नाही मोडू शकत, ती ताकद माझ्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको, तुमच्यामुळे काहीच झालेलं नाहीये, तू जे केलंय ना ते योग्यच केलेलं आहे आणि राघवने तुला याच्यामध्ये मदत केली, त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. राघवला आपण किती ओरडतो, घरातील सगळेच ओरडतात, असं करू नको तसं करू नको, पण नाही, तो कोणाचंच ऐकत नाही. त्याला जे बरोबर वाटतं तोच ते करत असतो, सत्याच्या मार्गाने नेहमी जात असतो. खरंच राघव ना खूप चांगला आहे रे मनाने, तो ना हे सगळं त्याच्या भावांसाठी करत असतो. आता तो राघवचं खूप इथे कौतुक करत असतो. तेवढ्यातच तिकडून राघव आणि बंटी मामा पूजेचं साहित्य घेऊन येतात आणि आता ते दोघे जण गाडीवरती आलेले असतात. तर उतरतात आणि ह्या दोघांना तिकडे बोलताना पाहतात. तर राघव म्हणत असतो की हे दोघे इथे काय करत आहेत. तर बंटी मामा म्हणत असतो की काय माहिती काय करत आहेत, बरं चल आपण जाऊन बघूया, असं म्हणून ते आता दोघे तिकडे जातात. तर आता राघव म्हणत असतो की काय रे भावांनो, काय झालं, असं का तोंड करून बसलेला आहात, तोंड पाडून बसलेला आहात. त्यावेळेस ते दोघेही खूपच कौतुकाने राघवकडे पाहत असतात, त्यांना राघवचा अभिमान वाटत असतो. तर आता माधव राघवच्या जवळ येतो आणि त्याच्या गालाला हात लावून म्हणत असतो की काही नाही राघव, असंच आम्ही इथे बसलो होतो. तर राघव म्हणतो की बरं चला, सगळं साहित्य घेऊन आलेलो आहे आम्ही, चला आता आतमध्ये जाऊया. तर सगळेजण आता पूजेचं साहित्य घेऊन आतमध्ये जातात पूजेची तयारी करण्यासाठी. तर आता आतमध्ये गेल्यानंतर गुरुजी काही या दोघांनी पूजेचं साहित्य आणलेलं असतं ते आता गुरुजींना देतात. मग गुरुजी लगेचच पूजेची तयारी करण्यासाठी सुरुवात करतात. सगळेजणच आता गुरुजींना मदत करत असतात. कोण हार ओवून देत असतं, कोण तिथे फुले सजवत असतात, तर कोणी ते जे आणलेले असतात केळीचं ते सगळं काही लावत असतात, कर्दळीचं. सगळेजण आता आपापल्या पद्धतीने गुरुजींना पूजेसाठी मदत करत असतात. तर आता इकडे गुरुजी सुद्धा आता सगळी पूजा व्यवस्थित मांडत असतात, सगळ्यांचीच आता ते मदत घेऊन पूजा मांडत असतात. घरामध्ये एकदम छान वातावरण झालेलं असतं. मग आता छानपैकी आता गुरुजी पूजा मांडतात, सुपाऱ्या वगैरे, पानं वगैरे सगळं काही तिथे ठेवलं जातं आणि एकदम छान अशी पूजा आता इथे तयार झालेली असते मांडून. मग लगेचच आता माधव श्रीधरला टोपी वगैरे घालत असतो, कारण आता तो पूजेला बसणार आहे, तर टोपी पाहिजे म्हणून तो टोपी घालत असतो. तर इकडे आता शिरा सुद्धा प्रसादाचा बनवलेला असतो, ते सुद्धा आता घेऊन आलेले असतात. प्रियंका आणि वेदा पूजेचा शिरा घेऊन येतात. तर गुरुजी म्हणतात की चला आता पूजेची सगळी तयारी झालेली आहे, मी ना आधी गोमूत्र शिंपून येतो, म्हणजे कसं पूजेला बसायला मोकळं, असं म्हणून आता गुरुजी बाहेर जातात. तर इकडे उमा सुद्धा आता शिवनाथला समजावून बाहेर आलेली असते. तर प्रियंका तिला म्हणत असते की आप्पा कुठे आहेत, ते येत आहेत ना पूजेसाठी. ज्यावेळेस प्रियंका असं म्हणते त्यावेळेस उमाला आता काय बोलावं तेच कळत नाही. ती म्हणत असते की हा ते आवरतात. आता ती खूपच अशी नाराज झालेली असते. गुरुजी मात्र इकडे बाहेर येऊन आता गोमूत्र सगळीकडे शिंपडत असतात. तर आता हे सगळं वरून तिकडून पद्मा आणि भास्कर पाहत असतात. तर आता भास्कर म्हणत असतो की बघितलं का ताय, गुरुजी कसे गोमूत्र शिंपडतायत ते. त्यावेळेस ते म्हणतात की शिंपडू दे शिंपडू दे, त्यांना असं वाटत आहे की घर सगळं पावन होत आहे, पण आता शिवनाची नाही पावन खिंड केली ना तर नाव पद्मा लावणार नाही. आता बघ त्याला कसा काही जबरदस्त इथे धक्का बसणार आहे. आता ती बोलत असते. तर लगेचच इकडे आता घरामध्ये आता दाखवलेलं आहे, प्रियंका म्हणत असते की किती वेळ झालं आप्पा येतच नाहीयेत, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू का, आप्पा जर बाहेर पूजेसाठी आले नाही ना तर मी पूजेला बसणारच नाही, नकोय मला पूजा, कारण घरातली मोठी माणसं जर इथे पूजेसाठी नसतील तर कशाला मी पूजेला बसू. या घरामध्ये मी सून म्हणून आलेली आहे, तर माझ्यामुळे हे घर तुटायला नको, आणि ते मला नकोय म्हणून मी ते पूजेला बसणार नाही. आता हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर
इकडे श्रीधर म्हणत असतो की प्रियंका, अगं असं काय करते, आता एवढी पूजा आईने आपल्यासाठी ठेवलीये तर आप्पा येतीलच, बस तू आपण बसूया, तेवढ्यात आप्पा येतीलच. तर आणि मला खात्री आहे आप्पा असे आतमध्ये बसूच शकत नाही, पूजा चालू झाल्यावरती ते येतील. तर प्रियंका म्हणत असते की हा, मग येऊ दे ना त्यांना, ते जर आले ना तरच मी पूजेला बसणार आहे. आता ती सुद्धा हट्टच करत असते आणि आता तिथून चाललेली असते. आता सगळेजण तिला अडवत असतात पण प्रियंका काही कोणाचंच ऐकत नाही. ती आता तिथून चाललेली असते. तेवढ्यातच समोरून आता शिवनाथ आवरून आलेला असतो. त्याने छानपैकी आता कुर्ता घातलेला असतो आणि मस्तपैकी आवरून आता तो आलेला असतो. मग आता ते पाहून प्रियंकाला खूपच आनंद होतो. घरातील सगळेच जण आता खुश झालेले असतात. राघव तर बंटी मामाच्या खांद्यावरती हात टाकून म्हणत असतो की बघितलं ना, आप्पा किती छान तयार होऊन आलेले आहेत. लगेचच उमा सुद्धा आता शिवनाथच्या जवळ जाते आणि म्हणत असते की काय हो, मी म्हटलं होतं ना तुम्ही येणार, बघा तुम्ही आलाच. आता ती सुद्धा खुश होऊन शिवनाथला म्हणत असते. तर लगेच प्रियंका म्हणत असते की आप्पा तुम्ही आमच्यासाठी आला ना पूजेला. मग लगेच शिवनाथ म्हणत असतो की मी काही कोणासाठी आलेलो नाहीये आणि काही मी कोणाला स्वीकारलेलं नाहीये. हे जे काही तुम्ही उद्योग केलेत ना ते मला अजिबात आवडलेले नाहीये, पण घरातील मोठी माणसं पूजेला असावीत आणि गावामध्ये तमाशा नको म्हणून मी आलेलो आहे. आमचा मान राखण्यासाठी, माझा मान राखण्यासाठी मी इथे आलेलो आहे, कोणाचा तमाशा व्हायला नको म्हणून. आता ज्यावेळेस तो हे सगळं म्हणतो त्यावेळेस आता प्रियंका म्हणत असते की बरं ठीक आहे, कशाच्या निमित्ताने तरी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायला आलेला आहात तर ते सगळं ठीक आहे. मग लगेचच राघव आता थोडासा पुढे येतो आणि आप्पा आणि आईकडे पाहून म्हणत असतो की वा, काय जोडा आहे. आता ज्यावेळेस तो असं म्हणतो तर उमा त्याला म्हणत असते की अरे गप्प बस, काय बोलतोय. पण आता राघव येतो, तो काहीही बोलणार. मग शिवनाथ म्हणत असतो की जोडा म्हणजे काय म्हणतोय तू. तर आता तो काही बोलणार. तेवढ्यातच तिकडून गुरुजी येतात आणि मग गुरुजी म्हणत असतात की अरे वा शिवनाथ भाऊ, तुम्ही आला, बरं झालं तुम्ही आला. खरं तर ना या पूजेसाठी मोठेच लोक इथे हजर पाहिजेत. जर मोठे लोक हजर असतील म्हणजे घरातील मेन करता जर येथे हजर असेल तर सगळेच हजर असल्यासारखे आहेत आणि त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. बरं आता चला, सगळेजण आलेले आहेत तर आपण पूजेला सुरुवात करूया, असं म्हणून आता ते पूजेला सुरुवात करतात. तर आता सगळेजण तिथे बसलेले असतात. वेदा आता गुरुजींना पाणी वगैरे आणून देते आणि चटई आता तिथे बसण्यासाठी टाकते. सगळेजण खाली बसतात. उमा मात्र शिवनाथच्या शेजारी उभा राहिलेली असते. शिवनाथने मात्र तोंड तिकडेच केलेलं असतं, तो काही इकडे बघतच नसतो. आता पूजेची तयारी होते. आता प्रियंका तिला स्वतःला कुंकू वगैरे लावते तर श्रीधर तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. आता मस्तपैकी तिथे पूजा चालू झालेली असते. छान आता गणेश पूजन, श्रीकृष्णाचं पूजन वगैरे म्हणजे सगळं काही आता तिथे पूजेला जे जे काही लागतं गुरुजी जसं जसं सांगतील तसं आता ते दोघे जण करत असतात आणि छान अशी पूजा आता होते. मग आता गुरुजी म्हणत असतात की चला आता आपण सत्यनारायणाच्या कथेला सुरुवात करूया. तेवढ्यातच ते सुरू करणार असतात. तेवढ्यातच बाहेरून आवाज येतो, ए शिवनाथ बाहेर ये, ए शिवनाथ बाहेर ये. आता ज्यावेळेस असा आवाज येतो त्यावेळेस सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळेजण आता तिकडे बाहेर आता बघत असतात. आता इकडे प्रियंकाला समजलेलं आहे की पप्पांचाच आवाज आहे. आता ती खूपच घाबरलेली आहे. तर इकडे आता ते दोघे जण पूजेला बसलेले आहेत त्याच्यामुळे ते काही उठून येत नाहीत, पण घरातील बाकी सगळेजण आता हळूहळू बाहेर येतात. तर आता शिवनाथ बाहेर आलेला असतो आणि समोर आता प्रियंकाचे पप्पा त्याला दिसतात आणि त्यांना पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो. आता प्रियंकाचे पप्पा पोलिसांना घेऊन आलेले असतात. तर आता पोलीस तिथे पाहून उमा, राघव, घरातील सगळेच आता आश्चर्यचकित होतात की पोलीस कसे काय इथे आलेले आहेत. आता शिवनाथला सुद्धा काय करावं तेच कळत नाही. पद्मा मात्र आता वरून म्हणत असते की चला आता हा तमाशा इथे उभा राहून पाहण्यात काहीच अर्थ नाहीये, चला आता आपण खाली जाऊया. मग भास्कर आणि पद्मा सुद्धा आता खाली आलेले असतात. तर आता शिवनाथ म्हणत असतो की पोलीस साहेब तुम्ही इथे. त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहे. तर शिवनाथ म्हणत असतो की अटक, पण कशाबद्दल, मी काय केलेलं आहे. तर पोलीस म्हणतात की ते सगळं तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावरती सांगतो. चला आता हनुमंतराव खूपच रागाने शिवनाथकडे पाहत असतात. आता सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का येथे बसलेला आहे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियंका सुद्धा आता बाहेर आलेली असते आणि ती आता तिच्या पप्पांना म्हणत असते की पप्पा तुम्ही हे सगळं माघारी घ्या. जर तुम्ही हे माघारी नाही घेतलं ना तर मीच तुमच्यावरती केस टाकेल की तुम्ही माझ्या सासऱ्यांना त्रास दिलेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं तुम्ही बाहेर घ्या. आता ज्यावेळेस प्रियंका असं म्हणते त्यावेळेस आता इकडे
पद्मा आणि हनुमंतरावांना आश्चर्याचा धक्काच बसतो की प्रियंका अशी कशी काय बोलू शकते. तर आता इथे जे काय होणार आहे ते आपण उद्या पाहणार आहोत. त्याच्यानंतर आता पूजेला पुन्हा आता सुरुवात येते, कारण आता प्रियंकामुळे हे सगळं सॉल्व्ह झालेलं असणार आहे. तर आता ती पूजा झाल्यानंतर आप्पांचा आशीर्वाद घ्यायला जाते, तर शिवनाथ काही आशीर्वाद देत नसतो. मग आता मंदा मावशी म्हणत असते की अरे दे तुझ्या सुनेला आशीर्वाद दे, आता सगळं काही चांगलं होणार आहे. तर आता उद्या शिवनाथ आता त्या दोघांना स्वीकारणार का, आशीर्वाद देणार का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला इथेच थांबूया. धन्यवाद.